आरोग्य प्रमुख नसल्यामुळे मागच्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. म्हणजे या शासनात चाललंय का आणि मग तडकाफडकी बदली का केली हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे. तर माझी 2 उत्तरं की ससूनचा कारभार कधी सुधारेल आणि पुण्याला आरोग्य प्रमुख कधी मिळेल. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन. त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन बैठकीला आणि आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू. आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर ठाकूरांची बदली आपण केली, त्याच्यावर कारवाई काही केली नाही. तर मी अध्यक्षमध्ये मागच सांगितलं होतं की त्याची चौकशी केली, समितीने चौकशी केली. आता तिथं काय झालं बघा, तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरिट्रिक शस्त्रक्रियेला डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथं गैरसोय होती. तेच बॅरिट्रिक तज्ज्ञ होते. आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्णय बदली केली. आता त्यानंतर आज धंगेकर साहेब विचारतायत की तिथं ठाकूरांची हे का केली. ठीक आहे, आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेब? धंगेकरजी नाही बसू नाही. आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. अशोक पवार. अध्यक्ष महोदय, 150 वर्षापूर्वी डेव्हिड ससून नावाच्या इस्मानं ससून हॉस्पिटल उभं केलं. आपण त्याच्यानंतर दुसरं एकही ससून हॉस्पिटल उभं केलं नाही. हाही मोठं आपलं दुर्भाग्य आहे. माझे 2च पॉइंटेड प्रश्न आहे. लोकांना डायलिसिसची खूप गरज असते. ससून हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात डायलिसिसचे सेंटर किती उभे करणार व किती दिवसात करणार हा एक प्रश्न. दुसरा, इन्क्युबेटरची खूप गरज असते लहान मुलांना. मोठमोठे हॉस्पिटल खूप बिलं घेतात. तर इन्क्युबेटर जास्तीत जास्त किती आणि किती दिवसामध्ये आपण ससून हॉस्पिटलला उभे करणार?